शिरोळ तालुक्यातील घोसरवाड येथे बचत गटाच्या कागदपत्रांच्या कारणावरून झालेल्या वादातून गुरुवारी दुपारी तलवारीने हल्ला करण्यात आला। या घटनेत आई व मुलगा गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी दोघांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या हल्ल्यात सविता दयानंद मिसाळ वय वर्ष 41 व त्यांचा मुलगा जयवर्धन दयानंद मिसाळ दोघे राहणार मराठी शाळेजवळ घोसरवाड हे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी ज्ञानेश्वर अण्णाप्पा कांबळे व दत्ता अण्णाप्पा कांबळे दोघे राहणार घोसरवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुरुवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास सविता मिसाळ या आपल्या घरासमोर उभ्या असताना आरोपी ज्ञानेश्वर कांबळे दत्ता कांबळे याने आपल्या घरातील महिलेच्या बचत गटाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली। कागदपत्रे संध्याकाळी देण्याचे सांगितल्याने वाद निर्माण झाला। या वादातून आरोपींनी शिवीगाळ सुरू केली। हा प्रकार पाहून सविता मिसाळ यांचा मुलगा जयवर्धन हा जाब विचारण्यासाठी पुढे गेला असता आरोपी दत्ता कांबळे याने घरातून तलवार आणून त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सविता मिसाळ यांनी मध्ये पडून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार करून जयवर्धन यांच्या खांद्यावरही तलवारीने वार करून दोघांना जखमी केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।